रोड नसल्यामुळे वाहतुकीस बंद असलेल्या आंबेरी पुलावरून आमदार वैभव नाईक आक्रमक। कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आंबोरी पूल मंजूर करून पूर्ण करून घेतले। मात्र सत्तांतर झाल्यानंतर पुलाच्या अप्रोच रोडसाठी सत्ताधारी भाजपनं निधी न दिल्यानं जुन्या पुलावरून वाहतूक सुरू होती। मात्र रविवारी झालेल्या अतिवृष्टीत जुन्या आंबेरी पुलाला भगदाड पडलं, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। आज आमदार वैभव नाईक यांनी त्या ठिकाणी भेट देत पाहणी केली आहे। नवीन पुलावरून वाहतूक सुरू करण्याची कारवाई न केल्यानं तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आमदार वैभव नाईक यांनी फैलावर घेतले। गेले अनेक वर्ष आंबेरी पुलावरनं पावसामुळे वाहतूक बंद होत होती आणि त्यामुळे गेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये हे ब्रिज मंजूर झालं आणि जवळजवळ 5.5 कोटी खर्च करून हे ब्रिज काम गेल्या 2 वर्षापूर्वी पूर्ण झालं आहे। परंतु महायुती सरकार आल्यानंतर मात्र या कामासाठी अप्रोच रोड मिळत नाही आणि त्यासाठी 50-60 लाखासाठी हा ब्रिज अपुरा झाला आणि लोकांच्या जीविताशी ते शासन करत आहे आणि हे अधिकारीसुद्धा त्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत। सातत्याने वर्षभर सातत्याने इथले ग्रामस्थ सगळे तक्रार करत आहेत, सत्ताधाऱ्यांना भेटत आहेत आणि सत्ताधारी आश्वासनं देण्यास मात्र व्यस्त आहेत। असं असताना हा ब्रिज आता 2 दिवसात त्यांनी करण्याचं मान्य केलेलं आहे। अप्रोच रोड 2 दिवसात नाही केलं तर शिवसेनेतर्फे या अधिकाऱ्यांना पण जाब विचारणार आणि सत्ताधाऱ्यांना पण जाब विचारण्याची जबाबदारी त्या माणगाववासियांची आणि 2 दिवसात रस्त्याचे आश्वासन त्या अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे। नाहीतर सावंतवाडीमध्ये PWDच्या खात्यावर मोर्चा शिवसेनेतर्फे देणार आहोत।